आपल्या भागातले जे शेतकरी दगावलेत या अतिवृष्टीमध्ये, त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना, त्या पण देखील माझ्या बहीणच आहेत आणि आपण एखादी मदत किंवा सहकार्य आपण करतो ते एक दिवसासाठी राहू नये. या दोन्ही गायी आहेत, या दुधाच्या गायी आहेत आणि आजपासून त्यांच्या घरी रोजचा म्हणजे कायमस्वरूपी त्यांना त्या ठिकाणी सतत आपल्याला मदत कशी करता येईल, त्यांना दुधाच्या माध्यमातून त्यांचं उदरनिर्वाह त्या ठिकाणी कशी त्याच्यामध्ये भर टाकता येईल, असा एक छोटासा प्रयत्न एक भाऊ म्हणून भाऊबीजेच्या निमित्ताने मी माझ्या बहिणींसाठी, आमच्या बहिणींसाठी तिची काळजी घेणं ही आमची जबाबदारी आहे. एक छोटीशी भेट म्हणून आजचा आहे आणि सर्व बहिणींना माझ्या भाऊबीजेच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा. आपल्या भागातले जे शेतकरी दगावलेत या अतिवृष्टीमध्ये, त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना, त्या पण देखील माझ्या बहीणच आहेत आणि आपण एखादी मदत किंवा सहकार्य आपण करतो ते एक दिवसासाठी राहू नये. या दोन्ही गायी आहेत, या दुधाच्या गायी आहेत आणि आजपासून त्यांच्या घरी रोजचा म्हणजे कायमस्वरूपी त्यांना त्या ठिकाणी सतत आपल्याला मदत कशी करता येईल, त्यांना दुधाच्या माध्यमातून त्यांचं उदरनिर्वाह त्या ठिकाणी कशी त्याच्यामध्ये भर टाकता येईल, असा एक छोटासा प्रयत्न एक भाऊ म्हणून भाऊबीजेच्या निमित्ताने मी माझ्या बहिणींसाठी, आमच्या बहिणींसाठी तिची काळजी घेणं ही आमची जबाबदारी आहे. एक छोटीशी भेट म्हणून आजचा आहे आणि सर्व बहिणींना माझ्या भाऊबीजेच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा. आपल्या भागातले जे शेतकरी दगावलेत या अतिवृष्टीमध्ये, त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना, त्या पण देखील माझ्या बहीणच आहेत आणि आपण एखादी मदत किंवा सहकार्य आपण करतो ते एक दिवसासाठी राहू नये. या दोन्ही गायी आहेत, या दुधाच्या गायी आहेत आणि आजपासून त्यांच्या घरी रोजचा म्हणजे कायमस्वरूपी त्यांना त्या ठिकाणी सतत आपल्याला मदत कशी करता येईल, त्यांना दुधाच्या माध्यमातून त्यांचं उदरनिर्वाह त्या ठिकाणी कशी त्याच्यामध्ये भर टाकता येईल, असा एक छोटासा प्रयत्न एक भाऊ म्हणून भाऊबीजेच्या निमित्ताने मी माझ्या बहिणींसाठी, आमच्या बहिणींसाठी तिची काळजी घेणं ही आमची जबाबदारी आहे. एक छोटीशी भेट म्हणून आजचा आहे आणि सर्व बहिणींना माझ्या भाऊबीजेच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा.